दिल्लीच्या जंतर मंतरवर जैनजींनी मोदी शहांना गुडघे टेकायला लावल्यानंतर आता देशभरात जैन अल्फा सुद्धा रस्त्यावर उतरताना आपल्याला बघायला मिळत आहेत। म्हणजे देशभरातल्या विविध ठिकाणी जैन अल्फा म्हणजे ज्यांचा जन्म हा 2010 नंतर झालाय असे विद्यार्थी आपल्याला रस्त्यावर उतरताना बघायला मिळत आहेत। आणि ते रस्त्यावर कशासाठी उतरतायत तर त्यांच्या शाळांमध्ये असलेल्या गैरसोयीबद्दल किंवा अव्यवस्थेबद्दल ते आवाज उठवण्यासाठी रस्त्यावर उतरतायत। म्हणजे कुठे पिण्यासाठी पाणी नाहीये किंवा कुठे शाळेमध्ये पंखे नाहीयेत, कुठे स्थायी शिक्षक नाहीयेत किंवा शाळेत येण्यासाठी रस्ता चांगला नाहीये, या सगळ्या मुद्द्यांना घेऊन हे जैन अल्फा आता आंदोलनाच्या पवित्र्यात आपल्याला बघायला मिळत आहेत। आता कुठे आर्टिक्युलेटेड किंवा एकसंध असं आंदोलन नसलं तरीही देशभरातल्या वेगवेगळ्या शाळांमधून जैन अल्फांच्या आंदोलनाच्या बातम्या आपल्याला येताना दिसत आहेत। त्यामुळे आता जैन अल्फा सुद्धा शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल व्हावेत आणि आम्हाला चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळावं यासाठी आक्रमक झालेले किंवा जागरूक झालेले आपल्याला बघायला मिळतात। आता जैन अल्फांनी देशभरात कुठं कुठं आंदोलन केलं ते मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी तुमचं गाव कोणतं आहे, ते कोणत्या तालुक्यात आणि जिल्ह्यात येतं, यासोबतच तुमच्या गावामध्ये सरकारी शाळेची नेमकी अवस्था काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर नीटच्या पेपर फुटीच्या विरोधात जंतर मंतरवर जे जैनजींचं आंदोलन झालं त्या आंदोलनामुळे मोदी शहांना गुडघे टेकायला मजबूर व्हावं लागलं आणि 12 वर्षामध्ये एकाही मंत्र्याचा राजीनामा न घेणाऱ्या मोदी शहांना धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागला। आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होणं हेच फक्त या आंदोलनाचं यश नव्हतं, तर शिक्षण व्यवस्थेमधल्या सुधारणांबद्दल जागरूकता निर्माण करणं ही या आंदोलनाची सर्वात मोठी अचिव्हमेंट होती। आणि त्या अचिव्हमेंटचे आता परिणाम पुढे आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि देशभरातल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये जैन अल्फा म्हणजे ज्यांचा जन्म हा 2010 नंतर आणि 2024च्या आधी झालाय अशी शाळकरी मुलं त्यांच्या शाळांमध्ये ज्या अव्यवस्था आहेत किंवा त्यांना शिक्षण घेताना जे प्रॉब्लेम फेस करायला लागतायत त्या प्रॉब्लेम साठी रस्त्यावर उतरताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आता जैन अल्फांनी त्यांच्या शैक्षणिक समस्यांबद्दल जो आवाज उठवायला सुरुवात केली किंवा जी आंदोलनं करायला सुरुवात केली त्यातलं सर्वात चर्चित आंदोलन झालं ते म्हणजे राजस्थान मधल्या जालोर जिल्ह्यामध्ये आणि जालोर जिल्ह्यामधल्या मेंगलवा नावाच्या गावामध्ये। या गावामधल्या सरकारी शाळेमध्ये स्थायी शिक्षक नव्हते, म्हणजे शिक्षकांची संख्या ही राजस्थानमध्ये अतिशय कमी आहे असं सांगितलं जातं आणि त्यामुळं सगळे विषय शिकवणारे किंवा सगळ्या इयत्तांना शिकवणारे शिक्षक अवेलेबल नव्हते आणि शिक्षकांच्या या शॉर्टेजमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा पूर्ण होत नव्हता। आता अनेक वेळा मागणी करून सुद्धा या विद्यार्थ्यांना स्थायी शिक्षक मिळत नव्हते, म्हणून या गावातल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेला टाळं ठोकलं आणि कलेक्टरच्या खालच्या कोणत्याही अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चाच करणार नाही असा पवित्रा घेतला आणि शासनाला त्यांच्या या मागण्यांची दखल घ्यावी लागली आणि शासनाला रस्त्यावर येऊन त्यांच्याशी चर्चा करावी लागली। आता या आंदोलनामध्ये हे विद्यार्थी किती आक्रमक झाले होते याबद्दलचा हा व्हिडिओ बघा। शिक्षा विभाग और सरकार से हमारी ये मांग है कि PM3 स्कूल और यहाँ पे एक भी टीचर है, सेकंड ग्रेड के एक भी टीचर नहीं है और फर्स्ट ग्रेड है उनके अंदर 2 टीचर है, एक है हिस्ट्री के और एक है हिंदी के। और हिस्ट्री के जो टीचर है वो प्रिंसिपल का पद संभाल रहे, तो उनको भी टाइम मिलता है तो भी पढ़ाते, लेकिन ऑब्वियसली भी काम बहुत है तो वो करने पड़ते। तो इनसे हमारी मांग है सेकंड ग्रेड, फर्स्ट ग्रेड और थर्ड ग्रेड L1 L2 सभी के टीचर लगाए, वरना तब तक न तो स्कूल का लॉक खुलेगा, 10 बजे तक कोई नहीं आया तो हम रोड ब्लॉक करेंगे। राजस्थान मधल्या मेंगलवा सारखंच उत्तर प्रदेश मधल्या फतेपूर मध्ये सुद्धा जैन अल्फांनी म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांनी एक आंदोलन केलं आणि आमच्या शाळेमध्ये डेस्क नाहीयेत, आमच्या शाळेमध्ये पिण्याचं पाणी नाहीये किंवा आमच्या शाळेमध्ये पंखे नाहीयेत, या सगळ्या मागण्यांसाठी हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले। आता या विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा बघितल्यानंतर डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर हे त्यांना भेटण्यासाठी आले आणि त्यांनी या विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या। म्हणजे त्यांच्या वर्गांमध्ये पंखे बसवण्याचं मान्य केलं, त्यांना पाणी पिण्यासाठी
कूलर बसवण्यात येईल असं सांगितलं, किंवा त्यांच्या वर्गामध्ये काही दिवसांमध्ये डेस्क सुद्धा बसवण्यात येणार आहेत. आणि हे या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं यश आहे असं म्हणावं लागेल. फतेपूर सारखंच एक आंदोलन हमीरपूरमध्ये सुद्धा बघायला मिळालं. आणि आम्हाला शाळेत जाण्यासाठी रस्ता नाहीये आणि त्या रस्त्यावर तुम्ही मुरुम टाकलाय, त्यामुळं पावसामुळं तिथं चिखल होतोय आणि त्या चिखलामुळं आमचे कपडे खराब होत आहेत किंवा आमचे कपडे चिखलाने माखतायत, त्यामुळं तुम्ही आम्हाला चांगला रस्ता बनवून द्या, या मागणीसाठी हे विद्यार्थी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये घुसलेले आपल्याला बघायला मिळाले. अशी जेन अल्फांची अनेक आंदोलनं आपल्याला देशभरातल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये झालेली बघायला मिळतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातल्या वसमतमध्ये 2 विद्यार्थिनींनी शिक्षण अधिकाऱ्याला आमच्या शाळेत चांगले शिक्षक का नाहीत याबद्दल जाब विचारला. आता या विद्यार्थिनींचा हा व्हिडिओ बघा. तुम्ही काय करा आम्हाला बोलू द्या आमच्या समस्या दूर करा. आम्हाला शिक्षक पाहिजेत आमच्या शिक्षणासाठी. कधी काऊन नाही आले मग इंग्लिश विषयाला शिक्षक नाही. सत्कार करा आम्ही तुम्हाला कळलं नाही का तुम्हाला शिक्षण दिलंय आम्ही हे. आता असा जाब विचारण्याचा किंवा आंदोलनाचा प्रकार हा मध्य प्रदेश मधल्या तामियामध्ये सुद्धा झाला. म्हणजे तामिया मधल्या एकलव्य विद्यालय आहे, जे की निवासी विद्यालय आहे, तिथं विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये काही किडे आढळले आणि त्याबद्दल विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि कलेक्टर आल्याशिवाय आम्ही कोणत्याही अधिकाऱ्यांशी किंवा पदाधिकाऱ्यांशी बोलणार नाही अशी भूमिका घेतली. आणि आमच्या शिक्षकांनी जर हे किडे असलेलं अन्न खाल्लं तर आम्ही सुद्धा हे अन्न खाऊ असं या विद्यार्थ्यांनी या व्यवस्थेला ठणकावून सांगितलं. आता हे विद्यार्थी किती आक्रमक झाले होते त्यातलं हे भाषण बघा. अगर तुम बताओ तुम खा सकते हो कीड़ा वाला खाना तो हम भी खा सकते हैं. फिर अगर कोई टीचर खा सकता है कीड़े वाला खाना तो मैं भी खा लूंगा. कलेक्टर सर को आना होगा वरना धरना होगा. कलेक्टर सर को आना होगा वरना धरना होगा. हमारी मांग ये समस्या मैंने 3 हफ्ते पहले भी बताया हूँ. कोई स्कूल वाले ने इसके ऊपर एक्शन नहीं किया. कलेक्टर सर को आना होगा. आता देशभरात जेन अल्फांची आंदोलन होत आहेत म्हणल्यावर आमचा बीड जिल्हा कसा मागे राहील आणि त्यातल्या परळी कशी मागे राहील. तर परळी मधल्या वैद्यनाथ विद्यालयामध्ये आम्हाला पूर्णवेळ शिक्षक नाही आहेत, त्यामुळं आमचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही आणि अभ्यासक्रम पूर्ण होत नाही त्यामुळं आमचं भविष्य धोक्यात आलंय असं म्हणत परळी मधल्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आम्हाला पूर्णवेळ शिक्षक मिळावा यासाठी आंदोलन केलं. आता जेन अल्फांची ही आंदोलनं बघितल्यानंतर देशभरामध्ये शिक्षण व्यवस्थेबद्दल एक प्रकारची जागरूकता निर्माण झाली आहे आणि त्यामुळं चांगली शिक्षण व्यवस्था मिळावी यासाठी जेनझी सोबतच आता जेन अल्फा सुद्धा रस्त्यावर उतरलेले किंवा आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आता हे देशासाठी अतिशय आश्वासक चित्र आहे असं मला वाटतं, कारण शिक्षण व्यवस्थेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जर जागरूकता निर्माण झाली तर शिक्षण व्यवस्था सुधारायला वेळ लागणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता जेन अल्फांची अशी ही आक्रमक आंदोलन होत असताना मला हा प्रश्न पडला की जसं जेनजींना भाजपचे समर्थक किंवा त्यांचे नेते देशद्रोही म्हणत होते किंवा मेनस्ट्रीम मीडिया देशद्रोही म्हणत होता, तसंच या शाळकरी मुलांना म्हणजे 15-16 वर्षाच्या मुलांना सुद्धा भाजप आणि त्यांचा अंकित असलेला मीडिया देशद्रोही म्हणणार का हा प्रश्न मला या निमित्ताने पडलाय. आता हे विद्यार्थी सुद्धा देशद्रोही आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे भाजपने सुद्धा कमेंटमध्ये सांगावं. आणि तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की तुमचं गाव कोणतं आहे, ते कोणत्या तालुक्यात आणि जिल्ह्यात येतं आणि तुमच्या गावामधल्या सरकारी शाळेची अवस्था काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.